चप्पल खरेदी करत असताना पैशांऐवजी या 3 गोष्टी नक्की जाणून घ्या आणि यातली तिसरी गोष्ट खूप महत्वाची आहे। आजकाल बाजारात खूप प्रकारच्या चपला आल्या आहेत, जसे की स्लीपर, क्रॉक्स, सॅन्डल्स आणि वेगवेगळे प्रकारचे बूट्स। जास्त तर लोक यांची स्टाईल आणि पैसे बघून खरेदी करतात। जर तुम्हाला डायबिटीज असेल तर फुटवेअरचा सोल आणि त्याचा टाइटनेस बघणं खूप महत्वाचं आहे। तर या 2 गोष्टी सोडून तिसरी महत्वाची टिप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फुटवेअर खरेदी करायला जाता त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस तुम्ही फुटवेअर परचेस करा। याचं एक कारण म्हणजे डायबिटीज मध्ये संध्याकाळच्या वेळेस पायाला सूज येते। जर तुम्ही सकाळच्या वेळेस फुटवेअर परचेस केले असतील तेच फुटवेअर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस टाईट होऊ शकतात। जर तुम्ही सकाळच्या वेळेस परचेस केलेले फुटवेअर जास्त वेळ घालत असाल तर कालांतराने तुमच्या पायाला फ्रिक्शन होऊन जखम तयार होऊ शकते आणि टाईट फुटवेअर घातल्याने तुमच्या पायांच्या बोटांमधली स्पेस कमी होऊन त्यात चिखल्या पण होऊ शकतात। म्हणूनच तुम्ही डायबिटिक फुटवेअर परचेस करताना संध्याकाळच्या वेळेस परचेस करा आणि परचेस करताना एक सर्टिफाईड ऑर्थोटिस्ट कडूनच फुटवेअर परचेस करून घ्या। जर तुम्हाला डायबिटिक फुटवेअर नक्की काय असतं हे जाणून घ्यायचं असेल तर माझ्या पेजवर एक डायबिटिक फुटवेअरची प्लेलिस्ट आहे, ती नक्की चेक करा।